नमस्कार. आमच्या वेळी असं होतंच्या 16व्या भागात मी तुमच्याशी बोलते आहे. आज खरं मनात विषय वेगळाच ठरवला होता, पण सकाळपासून उगाचच आज शिवराम काकाची खूप आठवण येते. शिवराम काका म्हणजे माझ्या बाबांचा शाळेपासूनचा मित्र. म्हणजे माझ्या बाबांचं जन्मसाल 36 आहे. त्याच्या वयाच्या 9व्या-10व्या वर्षापासून हे दोघं एकमेकाचे मित्र आहेत. त्याच्याशीच एकदा गप्पा मारताना सहज त्याच्या आत काहीतरी बुडून काही मिळतं आहे का असा विचार करत होते आणि म्हणून त्याला 2 प्रश्नही विचारले होते. तेव्हा त्याला म्हटलं की तुमची मैत्री कुठली रे? तेव्हा शिवराम काकाने सांगितलं, अगं त्याच्याकडे काय तो सधन जमीन जुमल्याचा भाऊ आणि माझ्याकडे काहीच नाही ना. म्हणला मला शिकायची इच्छा होती गं, पण पैसा कुठून आणायचा? अच्छा मारी. मग म्हणला एकाला विचारलं, तेव्हा ते म्हणले, हे बघ काम तर काही नाही आहे, दूध टाकायचं काम आहे, करशील का? तो म्हणला हो करीन की. किती पैसे देणार? ते म्हणले महिन्याला 10 रुपये देईन. अरे वा म्हणलं, चालेल की, माझी फी शाळेची 10 रुपये होती, पण म्हणला काही गाडी बिडी नाही आहे, चालत जाऊन. होय म्हणला करीन की. वयाच्या 10व्या वर्षापासून गेल्या महिन्यात तो गेला तोपर्यंत तो रोज पहाटे 4:30ला उठायचा. हाच त्याचा दिनक्रम. आता विषयांतर करून जरी सांगत असले ना तरी आजसुद्धा त्याला विचारलं ना, काका का रे भजनाला येत नाही? अगो वेळ कुठे असतो मला. 90व्या वर्षी हे उत्तर देणारा माणूस आज दुर्मिळ आहे की त्याला वेळच नसायचा. इतकं काम त्याला घरी असायचं. 90व्या वर्षीसुद्धा आजन्म फक्त काम करण्यासाठीच जन्माला आला आणि ह्याच्यात दुसरं तिसरं काहीही लक्षात राहत नाही. त्याचं फक्त हास्य लक्षात राहतं. कधीच गंभीर चेहऱ्याने मी शिवराम काकाला पाहिला नाही. इतक्या प्रेमाने 10 रुपये मिळाले ना, नंतर सायकल घेतली. सायकल 120 रुपयाची सायकल घेतली. ती 2 वर्ष त्याने तेच 10 रुपये लावून सायकल फेडायला त्याला सांगितलं होतं. त्यामुळे त्या गावातल्या एका दुकानातनं आज त्या सायकलला बरोबर 52 वर्ष झाली असं त्यांनी मला 2 महिन्यापूर्वीच सांगितलं होतं. तीच सायकल घेऊन आम्ही त्याला आजतागायत बघत होतो. आता ती सायकल त्याचं वाहन नसून त्याची काठी होती, कारण तोच त्याचा आधार होता. आमच्या बरोबरीने छोटा का विना फ्लॅट घेऊ शकला आमचा काका. आमच्या शिला काकूचं सगळं हाऊस मौजानी करू शकला. आमच्यासाठी सुद्धा तुम्ही द्राक्ष म्हणू नका, ऊसाच्या गुऱ्हाळात ऊस प्यायला न्यायचं, ऊसाचा रस प्यायला न्यायचं ते म्हणू नका, श्री उपहारगृहातला उपमा म्हणू नका, हिंदुस्तानचे पॅटिस म्हणू नका. आमच्या लहानपणातल्या आणि त्यांनी घरी केलेले, त्यांनी खव्याचे केलेले गुलाबजाम म्हणू नका, त्यांनी केलेले रव्याचे लाडू म्हणू नका. किती छोट्या छोट्या गोष्टीत आम्हाला एवढा भव्य दिव्य आनंद आम्हाला घरातच मिळत असे ना. आणि काय हो नातं? मैत्रीचं नातं. कुणाची मैत्री? बाबांची आणि काकाची मैत्री. बाबांनी जर फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये होते बाबा, तिथून परत येताना शिवराम बुवाच्या घरी जर गेले, ते त्याला प्रेमाने बुवा म्हणत असत. हा बाबांना प्रेमाने भाऊ म्हणत असेल की बुवा रात्री 12:30, तेव्हा काही फोन बिन नव्हते, जाऊनच सांगावं लागायचं. 12:30 वाजता निघायचं आहे. शिवराम काकांनी आमच्या कधी कुठे काय कशासाठी किती वाजता परत विचारलं नाही. 12:30 वाजता विठ्ठलवाडीच्या वावरात जायचं, ऊस तोडलेले ट्रकमध्ये भरायचे, पुन्हा 3:30-4 वाजता घरी यायचं आणि 5:30-6 वाजता देवल भांड्यात नोकरीला जायचं. असा दिनक्रम. मग गाई गुरं गोठा असेल, धारा काढायचा असेल, गाईंना चरायला न्यायचं असेल आणि शेअर मार्केटसुद्धा. म्हणजे मैत्री इतकी सरळ सोट सगळ्यामध्ये एकत्र पाहिली की असं वाटतं आपण खूप शिकायचं राहून गेलं. म्हणजे आता ते दोघंही इथे नाहीत, पण आम्हाला खूप समृद्ध करून गेले. कशाने? तर मैत्रीने आणि मैत्रीच्या असलेल्या विचारांनी. धन्यवाद.